बघा मित्रांनो, प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगर SRP गट क्रमांक 14 2024 मध्ये प्रश्न विचारलाय। प्रश्न दिला आहे एक गाडी 60 किलोमीटर ऐवजी 75 किलोमीटर वेगाने गेल्यास 48 मिनिट लवकर पोहोचते, तर तिच्या प्रवासाचे एकूण अंतर किती, असा प्रश्न आहे। बघा आपण काही सेकंदात त्याचं उत्तर कसं काढू। परत पण लक्ष द्या, अंतर बरोबर काय असते, अंतर बरोबर असते वेग गुणिला वेळ, वेग गुणिला वेळ। बघा अंतर बरोबर वेग गुणिला वेळ असते। आपलं अंतर काढायचं आहे। सर्वात पहिले काय आहे, वेग बघा आपला किती आहे, वेग आहे 60 किलोमीटर पहिला वेग, दुसरा आहे 75 किलोमीटर। आता याच्यातला फरक कितीचा आला बघा बरं, फरक जर बघितला तर 15चा आहे, गुणिला वेळ, वेळ आहे आपला जो 48 मिनिट, 48 मिनिट आहे। आणि हा काय आहे, ताशी आहे वेग, तर ह्याचा आपण काय करू, ताशी मध्ये रूपांतर करायसाठी 60 न भाग देऊ। बघा आता 15 एक 15, 15 पाची 75, 60 60 कॅन्सल, 48 पंच 240 किलोमीटर हे आपलं येणार आहे अंतर। त्याच प्रकारचा दुसरा तुम्हाला प्रश्न दिला आहे, त्याचं उत्तर कॉमेंट करा। धन्यवाद।